नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नजरेतून उतरलेल्या व्यक्तींना पुन्हा कधीच आपल्या हृदयात स्थान देऊ नये. त्यांना त्यांच्या मर्यादेत ठेवणं हेच शहाणपण असतं. आयुष्यात काही लोक येतात, आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो, मनापासून जपतो. पण अनेकदा तेच लोक आपल्या विश्वासाचा गैरवापर करतात आणि आपल्या भावनांना तडा देतात. एक वेळ अशी येते जेव्हा मन ठामपणे सांगतं, आता पुरे. कारण नातं फक्त नावाने टेकत नाही, ते विश्वास आणि आदरावर उभं असतं. जिथे सतत अपमान, वेदना आणि दुर्लक्ष मिळतं, तिथे प्रेम हळूहळू संपत जातं. वारंवार दुखावणारे लोक बदलत नाहीत, ते फक्त माफी मागण्याची सवय लावून घेतात. तुमची किंमत न ओळखणारे लोक तुम्हाला गृहीत धरतात. गरज असताना जवळ येणारे आणि काम झालं की दूर जाणारे कधीच खरे नसतात. भावनांची खेळणारे लोक तुमच्या मनाची नाही, तर तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतात. जे तुमच्या आयुष्यात शांततेऐवजी तणाव वाढवतात, ते प्रेम नसून ओझं असतं. शेवटी स्वतःचा आत्मसन्मान जपणं हा स्वार्थ नसून आयुष्यभर आनंदी राहण्याचा सर्वात योग्य निर्णय असतो. नंबर 1. विश्वास तुटला की नातं आतून संपतं. एखाद्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला की मनात कायम शंकेची रेषा निर्माण होते. त्यांच्या प्रत्येक शब्दामागे सत्य आहे की नाही हा विचार सतत मनात चालू राहतो. नातं वरून जिवंत दिसतं, पण आतून रिकामं झालेलं असतं. संवादात नैसर्गिकपणा राहत नाही आणि मन मोकळं होत नाही. तुम्ही पुन्हा सगळं सुरळीत करण्याचा प्रयत्न करता, पण भीती आणि असुरक्षितता सतावत राहते. कारण जिथे विश्वास नसतो, तिथे सुरक्षिततेची भावना इकत नाही. नंबर 2. आदर नसला की प्रेम निरर्थक ठरतं. जिथे आदर नसतो तिथे प्रेम कितीही मोठं असलं तरी त्याला अर्थ राहत नाही. प्रेम शब्दांनी व्यक्त होतं, पण आदर वागण्यातून दिसतो. जो व्यक्ती तुमच्याशी उद्धटपणे बोलतो किंवा लोकांसमोर तुमचा अपमान करतो, तो तुमच्या भावनांची कदर कधीच करत नाही. अशा नात्यात आत्मविश्वास कमी होतो आणि मन आतून खचत जातं. हळूहळू तुम्ही स्वतःची किंमत विसरू लागता. नंबर 3. वारंवार दुखावणारे लोक खरोखर बदलत नाहीत. जो माणूस सतत त्याच चुका करतो आणि प्रत्येक वेळी माफ करा म्हणतो, तो बदलत नाही. तो फक्त तुमच्या सहनशीलतेची मर्यादा तपासत असतो. सुरुवातीला तो गोड बोलतो, काळजी घेतो, बदलल्याचा भास निर्माण करतो. पण काही दिवसांनी पुन्हा तेच वागणं सुरू होतं. अशा चक्रात अडकून राहिलात तर तुमची मानसिक शांतता पूर्णपणे नष्ट होते. नंबर 4. तुमची किंमत न ओळखणारे कधीच आपले नसतात. जे लोक तुमच्या प्रेमाची, त्यागाची आणि साथ देण्याची किंमत ओळखत नाहीत, ते तुम्हाला हळूहळू गृहीत धरू लागतात. तुमचं असणं त्यांच्या सवयीचं होतं, पण महत्त्वाचं राहत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्या वागण्यात बदल होत नाही. उलट ते तुमच्यावर अधिकार गाजवावू लागतात. अशा नात्यात तुमची ओळख आणि आत्मविश्वास कमी होत जातो. नंबर 5. गरज संपली की दूर जाणारे कधीच खरे नसतात. काही लोक फक्त त्यांच्या कामासाठी किंवा गरजेसाठी गोड बोलतात. त्यांना आधार हवा असतो तेव्हा ते जवळ येतात, पण काम पूर्ण झालं की हळूहळू दूर जातात. अशा नात्यात स्थिरता नसते, फक्त स्वार्थ असतो. तुम्ही मात्र त्या नात्याला खरं समजून मनापासून गुंतता आणि अचानक बदल झाल्यावर मनाला मोठा धक्का बसतो. नंबर 6. भावनांशी खेळणारे कधीच खरे नसतात. जे लोक तुमच्या भावनांचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करतात, ते कधीच तुमचे होत नाहीत. ते तुमच्या प्रेमाला कमजोरी समजतात आणि तुमच्या शांततेचा फायदा घेतात. कधी जवळ येतात, कधी अचानक दूर जातात आणि तुम्हाला संभ्रमात ठेवतात. अशा वागणुकीमुळे मन अस्थिर होतं आणि आत्मविश्वास ढासळतो. नंबर 7. जे तणाव वाढवतात ते नातं नसून ओझं असतात. काही लोकांच्या येण्याने आयुष्यात आनंद वाढत नाही तर तणाव वाढतो. त्यांच्या प्रत्येक शब्दामुळे मन अस्वस्थ होतं. तुम्ही सतत त्यांच्या मूडनुसार वागण्याचा प्रयत्न करता, पण तरीही शांतता मिळत नाही. जिथे मनाला शांती नाही, तिथे प्रेम टिकत नाही. नंबर 8. आत्मसन्मान जपणं सर्वात महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला दुसरी संधी देणं हे मोठेपण असू शकतं, पण स्वतःचा आत्मसन्मान गमावून नातं टिकवणं ही कमजोरी असते. सतत तडजोड केल्याने समोरच्याला तुमची किंमत कमी वाटू लागते. हळूहळू तुम्ही स्वतःलाच कमी समजू लागता. आत्मसन्मान गेला की आत्मविश्वासही ढासळतो आणि मग कोणत्याही नात्यात आनंद उरत नाही. शेवटी एवढंच, आयुष्यात प्रत्येकाला जवळ करणं गरजेचं नसतं, पण स्वतःचा सन्मान जपणं खूप गरजेचं असतं. जे एकदा नजरेतून उतरले त्यांना पुन्हा हृदयात स्थान देऊ नका, कारण तुमचं मन खूप मौल्यवान आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची किंमत ओळखा आणि ठाम निर्णय घ्या. जर तुम्हाला हा विषय मनापासून पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. धन्यवाद.